नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत। ॲडव्हर्टाइज कस्टमर, त्यातलं पेज नंबर 49। मागील व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट जाहिरात बघितली आणि त्या जाहिरातीचं जे काही ॲडव्हर्टाइज आहे तीही बघितली आणि त्याच्यावर टीचरचं मतही ऐकलं। आता आपण सेकंड जाहिरात बघूया। व्हॉट द ॲड सेज। आता ही दुसरी जाहिरात आहे। दीदी दीदी लुक ॲट दिस माय न्यू ड्रेस फॉर द पार्टी, वेअर इज युअर, नो पार्टी फॉर मी। ही जी मुलगी ही आपल्या दीदीला म्हणते की दीदी दीदी लुक ॲट दिस, इकडे बघ, माय न्यू ड्रेस, माझा नवीन ड्रेस की जो मी पार्टीसाठी घेतलेला आहे। वेअर इज युअर, तुझा कुठे आहे, नो पार्टी फॉर मी, दीदी म्हणते की मला पार्टीला यायचं नाही। बिटिया राणी टॅप टॅप टॅप, माय न्यू शूज फॉर द पार्टी, वेअर आर युअर्स। मग हे त्या ठिकाणी ह्या मुलीचे वडील आहेत आणि ते म्हणतात की बिटिया राणी टॅप टॅप, माय न्यू शूज, हे बघ माझे न्यू शूज, हे कसे आहेत, आणि वेअर आर युअर्स, तुझे शूज कुठे आहेत, नो पार्टी फॉर मी। मग ती म्हणते की नाही, मला पार्टीला यायचं नाही। नंतर या ठिकाणी तिची आई तिला म्हणते बिटिया राणी टिंग टिंग टिंग, चूज न्यू बँगल्स, की तिची आई तिला म्हणते की बिटिया राणी नवीन बँगल्स आणलेलं आहे, त्यातल्या चॉईस कर की तुला या पार्टीसाठी कोणत्या बँगल्स आवडतात। नो पार्टी फॉर मी, मग ती म्हणते की नाही, मला पार्टीला यायचं नाही। त्यानंतर तिला एक लेडी भेटते आणि ती लेडी विचारते व्हॉट्स द मॅटर, व्हाय आर यू सॅड। ही जी लेडी आहे ही त्या मुलीला विचारते की तू काय मॅटर आहे, काय झालं, व्हाय आर यू सॅड, तू दुःखी का आहेस। माय स्किन इज सो डार्क, माझी स्किन कशी आहे, डार्क आहे, काळी आहे। आय फील सो बॅड, आणि म्हणून मला या ठिकाणी वाईट वाटत आहे। नो पार्टी फॉर मी, म्हणून माझी पार्टीला जाण्याची इच्छा नाही। इज शॉर्ट, इज दॅट ऑल, डोंट वरी, सॉल्व युअर प्रॉब्लेम विथ हेमा गौरी। या ठिकाणी ही जी बाई आहे ही त्या मुलीला सांगत आहे की तुझा प्रॉब्लेम मी सॉल्व करते, डोंट वरी, काळजी करू नको, तुझा प्रॉब्लेम मी सॉल्व करते। त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय आहे तर हेमा गौरी नावाचं हे क्रीम आहे। हे क्रीम जर तू चेहऱ्याला लावलं तर तुझा चेहरा हा गोरा होईल आणि एकदम फ्रेश वाटेल। 5 days टू फेअरनेस, हे जे क्रीम आहे हेमागिरी, तर हे 5 दिवस वापरायचं ज्याच्याने आपला चेहरा हा गोरा होतो। हेमागिरी विल मेक युअर स्किन शाईन, त्याचप्रमाणे हेमागिरी हे जे क्रीम आहे हे क्रीम चेहऱ्याला लावल्यानंतर आपल्या चेहऱ्याचं जे काही स्किन असते तिला शायनिंग येते, म्हणजे ती चमकदार होते। त्यानंतर बी फेअर ॲज अ फेरी विथ हेमा गौरी, आणि हे क्रीम वापरल्यानंतर तुम्ही अगदी परीसारख्या दिसाल, इतक्या सुंदर दिसाल, असं हे क्रीम आहे। आणि या ठिकाणी ते जे क्रीम आहे त्या क्रीमचा ट्यूब या ठिकाणी या चित्रात दाखवलेला आहे। मग हे क्रीम कितीला मिळतं तर या ठिकाणी हे क्रीम ₹10 ऑफ ऑन एव्हरी 100 ग्रॅम ट्यूब ऑर बॉटल, 100 ग्रॅमची बॉटल किंवा ट्यूब भेटतो आणि त्याच्यावर 10% ऑफ आहे। हरी ऑफर क्लोज ऑन 1 एप्रिल, आणि ही जी ऑफर आहे तर ही 1 एप्रिलपर्यंत आहे। आणि अशा प्रकारे ते हेमा गौरी नावाचं जे काही क्रीम आहे त्या क्रीमची ॲड या ठिकाणी केलेली आहे आणि ॲडमधून हे कस्टमरला त्या ठिकाणी अट्रॅक्ट करत आहे। त्यानंतर माय टीचर से, मग आता ही सेकंड जाहिरात आहे त्याच्यावर टीचर काय म्हणतात। हू से ब्लॅक इज नॉट ब्युटिफुल, या ठिकाणी काळं असलेलं हे काही वाईट गोष्ट आहे किंवा काळं असणं हे काही सुंदर नाही असं नाही। द कलर ऑफ युअर स्किन हॅज नथिंग टू डू विथ युअर ब्युटी, तुमचं सौंदर्य हे कलरवर राहत नाही। इट्स मोर इम्पॉर्टंट टू बी हेल्दी, तर तुमचं सौंदर्य कशावर डिपेंड असतं, हेल्दी, तुम्ही आरोग्यदायी असलं पाहिजे, नीट व्यवस्थित असलं पाहिजे, अँड टायडी, आणि तुमचं शरीर आणि त्वचा ही व्यवस्थित असली पाहिजे, त्यासाठी तुम्ही आरोग्यदायी जे काही खाणं पिणं आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे। इफ यू वॉन्ट पीपल टू लाईक युअर लुक्स, लोक तुमच्या कलरकडे पाहत नाही तर तुमचं आरोग्य कसं आहे, तुम्ही किती व्यवस्थित आहात, तुमच्याकडे किती नीटनेटकेपण आहे,
या गोष्टी लोक हे तुमच्याकडे अट्रॅक्ट करत असतात. आणि ह्या सर्व गोष्टी जर असल्या तर साहजिकच कोणताही व्यक्ती हा या ठिकाणी अट्रॅक्ट होतो. यू शूड ईट वेल. मग आपण चांगलं दिसावं यासाठी काय केलं पाहिजे, तर तुम्ही रोज छान जेवण केलं पाहिजे. एक्झरसाईज वेल, त्या ठिकाणी एक्झरसाईज केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. स्लीप वेल, शांत झोप घेतली पाहिजे. अँड ड्रिंक इनफ वॉटर, आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढं पाणी हे पिलं पाहिजे. टू गेट अ हेल्दी ग्लोईंग स्किन, आणि आपल्या ग्लोईंग स्किनसाठी या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे आपली स्किनही ग्लोईंग असते आणि आपलं शरीरही हेल्दी असतं, आरोग्यदायी असतं. नेवर फील बॅड अबाउट द कलर ऑफ युअर स्किन ऑर युअर नॅचरल लुक. तुमची स्किनचा जो काही कलर आहे तो जर ब्लॅक असला तरी त्याच्याबद्दल कधीही आपल्या मनामध्ये निराशा असता कामा नये. बी केअरफुल वेन यू ट्राय फेअरनेस क्रीम. आणि असं एखादी फेअरनेस क्रीम ज्यावेळेस तुम्ही यूज करतात त्यावेळेस अगदी केअरफुली आणि काळजीपूर्वक ते क्रीम यूज केलं पाहिजे. दे मे हॅव साईड इफेक्ट, आणि ह्या क्रीमचे साईड इफेक्टही होत असतात. म्हणून असं क्रीम वापरण्यापेक्षा आपलं जे काही खाणंपिणे, एक्झरसाईज, झोप आहे, या सर्व गोष्टी आपल्या शरीर आरोग्यदायी असतात. आणि त्या जर आपण व्यवस्थित केल्यात नक्कीच आपला चेहऱ्यावरची त्वचा ही एकदम तजेलदार दिसू शकते. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.